एकदा एका गावात दुष्काळ पडला. लोक भुकेने तडफडू लागले. अन्न पाण्या वाचून त्यांचे हाल होऊ लागले. लहान लेकरं आपल्या आईजवळ खाण्यासाठी हट्ट करायची, आक्रोश करायची. गावच्या पाटलाला हे पाहवलं नाही. पाटील संवेदनशील होता. त्याने गावच्या मुलांसाठी रोज भाकरी वाटायला सुरुवात केली आणि तो रोज भाकरी वाटू लागला. गावातील मुलं धक्काबुक्की करत जमा होत असे. एक मुलगी मात्र सर्वात शेवटी रांगेतून आपल्या वाट्याची भाकरी शांतपणे घेई आणि निघून जाईल. त्या मुलीला आईशिवाय कोणीच नव्हते. मात्र त्या दोघी जे आहे आणि जे मिळेल त्यात समाधानी राहत असे. एके दिवशी मुलगी भाकरी घेऊन घरी आली तेव्हा आईला भाकरीत सोन्याचे 2 मणी दिसले. आईने लागलीच ते मणी पाटलांना परत देऊन येण्यास सांगितले. मुलगी पाटलाकडे गेली. सोबत भाकरी आणि सोन्याचे मणी होते. तिने घडलेली सर्व हकीकत पाटीलांना सांगितली. पाटलांना माहीत होते की ही तीच मुलगी धक्काबुक्की न करता सर्वांपेक्षा मागे राहून शांततेने भाकरी घेत असते. तिचा खरेपणा देखील त्याला भावला. तो म्हणाला, मुली, तू हे मणी घेऊन जा. हे तुझ्या समाधानाचे फळ आहे. मुलगी देखील हुशार होती. ती म्हणाली, काका, मला माझ्या आईने लहानपणापासून शिकवले आहे. आपल्याला जे मिळते त्यातच आपण समाधानी राहावे. त्यामुळेच खरे समाधानाचे फळ म्हणजे मला गर्दीत धक्के खावे लागत नाही. पाटलांच्या लक्षात आले की इतकी लहान असूनही या लेकराला समज आहे. ती मणी घेण्यास तयार होईना. तेव्हा पाटलांनी तिच्या आईला बोलावून घेतले. पाटील निपुत्रिक होते. त्यांनी त्या मुलीला दत्तक घेऊन आपल्या संपत्तीचे वारस केले. मुलीला तिच्या समाधानाचे मोठे बक्षीस मिळाले. मित्रांनो, भौतिक सुखापेक्षा, धनसंपत्तीपेक्षा संतोष, धन आहे त्यात समाधान हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे समाधानच आपल्या आयुष्यात आपल्याला लाभ देऊन जातो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर होय स्वामी आई, श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, माणसाने आहे त्यात समाधान, संतुष्ट राहावे. माणसाने कमीत कमी इतकेच करावे की त्याने स्वतः जगावे आणि इतरांनाही जगू द्यावे. थोडक्यात म्हणायचे की इतरांच्या सुखाने नाही सुखी झालास तरी चालेल, पण निदान त्यांच्या सुखाने आपण दुःखी तरी व्हायचे नाही. इतरांना अन्न देता येत नसेल तर देऊ नका, पण निदान दुसऱ्यांच्या तोंडातले अन्न तरी काढून घेऊ नका. इतरांवर उपकार करता येत नसतील तर करू नका, पण निदान त्यांच्यावर अपकार तरी करू नका. पाहिजे तर इतरांची स्तुती करू नका, पण निंदा त्यांची चुकून सुद्धा करू नका. इतरांच्या पायावर तुम्हाला मस्तक ठेवायचे नसेल तर चालेल, पण निदान त्यांच्या मस्तकावर तरी पाय देऊ नका. इतरांचे भले करता नाही आले तरी चालेल, पण निदान त्यांचे वाटोळे तरी करू नका. इतरांना सुखाचा घास देता आला नाही तरी चालेल, पण निदान त्यांना त्रास तरी देऊ नका. एवढे जरी तुम्ही केले तरी तुम्ही फार मोठे सत्कर्म करत आहात. त्याने तुम्हाला अनगणित पुण्याची प्राप्ती होणार आहे. एवढेच केल्याने भगवंताचे भजन व परमात्म्याचे पूजन केल्याचे श्रेय तुम्हाला प्राप्त होणार आहे. एवढेच केल्याने अंतरिक्षातील देवदेवता तृप्त होऊन सर्व संतुष्ट होणार आहेत आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. त्यामुळे जितके होईल तितके तुम्ही चांगले कर्म करा. अगणित पुण्य संपादन करण्याचा दुसरा सोपा मार्ग म्हणजे सर्वांचे भले व्हावे, सर्वांचे कल्याण व्हावे, सर्वच जण सुखी व्हावेत असे मनापासून प्रार्थना करणे आणि ते इच्छेने, जितक्या पोटतिडकीने तळहातावर तळहात घासून दात ओठ चावून दुसऱ्यांना तुझा तळपट हो असा आपण शाप देतो, तितक्याच पोटतिडकीने दुसऱ्यांचे कल्याण हो, त्यांचे भले हो, ते सुखी होत अशी देवाची प्रार्थना केली तर त्या प्रार्थनेने भगवंत, संत, सद्गुरू, सर्व देवदेवता तुमच्यावर प्रसन्न होत असतात. अशी प्रार्थना करण्यासाठी ना कष्ट ना खर्च
हे करण्यासाठी कणभर सुद्धा कष्ट लागत नाही व एका पैशाचा सुद्धा खर्च नाही। असे असून सुद्धा हा मार्ग अत्यंत प्रभावी आहे। मनापासून वरील प्रकारे प्रार्थना केली तर अंतमनातील इष्ट शक्ती जागृत होते। प्रार्थना करणाऱ्याचे सर्वांगाने कल्याण साधण्यासाठी कार्य प्रवृत्त होत असते। हा मार्ग अगदी साधा आहे। ईश्वरी बँकेत पुण्य जमा होण्यासाठी रामबाण आहे हे मात्र निश्चित आहे। त्यामुळे तुम्ही दुसऱ्याचं भलं हो आणि दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहण्याची ताकद तुम्ही स्वतःमध्ये ठेवा आणि भगवंताचे नामस्मरणात कायमच राहा, कारण भगवंत तुम्हाला फसू देणार नाही। कोणी जरी तुम्हाला फसवलं तरी भगवंत तुमच्या पाठीशी आहेत, तुमची फसवणूक ते होऊ देणार नाहीत। जर तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा। मित्रांनो, ईश्वरीय शक्ती आपल्या जे आहे ती खूप स्ट्रॉंग असते। आपुले कल्याण इच्छिने जयाशी तेने या नामाशी विसंबू नये। करील परिपूर्ण मनीचे हेतू ठेविली या चित्ते नामापाशी। तिसरे जे महत्वाचं आपल्याला कर्म करायचं आहे ते आहे भगवंताचे नामस्मरण, कारण जो भगवंताच्या चरणी जातो त्याला देव प्रत्यक्षात भेट देत असतो। मनात दिव्य मंगल आणि पवित्र असा विचार धारण करणे हे फार मोठे पुण्याचे काम आहे। माणसाला समाधान देण्याचे अद्भुत सामर्थ्य या नामस्मरणात असते। नामस्मरण हे सर्व दिव्य विचारांचा राजा आहे, म्हणून हे हरिनाम चित्तात सतत धारण केल्याने माणसाला सुख, समाधान, धन, संपत्ती, आनंद प्राप्त होत असते। म्हणूनच तुम्ही प्रत्येक वेळेस नामस्मरण करत राहा। सुखाला कारण विचार व दुःखाला कारण अविचार, म्हणून तुम्ही सतत सुखामध्ये असो किंवा दुःखामध्ये फावल्या वेळी म्हणजे मन रिकामे असते तेव्हा नित्य देवाचे नामस्मरण करा। हा अगणित पुण्य संपादन करण्याचा राजमार्ग आहे असे सर्व संत तर सांगतातच, पण जे योगी यांचे मुकुटमणी, ज्ञानी यांचे शिरोमणी आणि भक्तांचे अग्रगणी ते ज्ञानेश्वर महाराज पण सांगतात। नामस्मरणाने पुण्य प्राप्त होते। देवाचे नाव हा एक दिव्य विचार आहे। नामस्मरणाने अंतर्मनाशी संपर्क साधता येतो, देवाशी कृतज्ञता व्यक्त करता येते। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा हा भक्तिमय संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची घंटी देखील दाबा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत।